मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपल्या घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल, घरामध्ये नेहमी कलह, वाद होत असतील, नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असेल, त्याचबरोबर घरातल्या सदस्याच्या तब्येती ह्या वेळोवेळी बिघडत असतील, तर आपल्या देवघरामध्ये काही विशिष्ट वस्तू त्याचं शुद्धीकरण करून जर आपण ठेवल्या, तर मात्र आपल्या घरामधील हे सर्व दोष कायमचे मुक्त होतील. यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. आपल्याला मी लक्ष्मी कवडीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. लक्ष्मी कवडीचा उदय हा समुद्र मंथनातून जेव्हा देवी लक्ष्मी प्रगट झाली, तेव्हा त्याच्यासोबत काही दैवी वस्तू बाहेर आल्यात आणि त्यापैकी एक म्हणजे कवडी. कवडी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून आपल्या घरामध्ये योग्य ठिकाणी, त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये आपण योग्य ठिकाणी जर शुद्धी करून ठेवलं, तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. आर्थिक समृद्धीसाठी ही कवडी खूप महत्वाची आहे. पिवळ्या रंगाच्या कवड्या घराच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवल्याने पैशाची आवक वाढते आणि विनाकारण होणारा खर्च आपल्याला टाळता येतो. याचबरोबर व्यापारामध्ये वृद्धी सुद्धा याची होत असते. नकारात्मकतेपासून याचं संरक्षण आपल्या कवड्या ह्या करत असतात. त्यामुळे लहान मुलं किंवा जे काही आपला मेन डोअर आहे, तिथे सुद्धा आपण कवडी बांधत असतो. वास्तू आणि ज्योतिषशास्त्राचं महत्व सुद्धा खूप महत्वाचं आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत असतो, त्यांना कवडी जवळ केल्याचा सल्ला दिला जातो. कारण शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे. वास्तुदोष निवारण्यासाठी सुद्धा आपल्या घरामध्ये कवडी असणं खूप गरजेचं आहे. तर या कवडीची विधिवत पूजा जर आपण केली, तर त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभ होतो. तर कसं करायचं आपण हे सर्व जाणून घेऊया. जेव्हा आपण पूजेच्या ठिकाणावरून किंवा दुकानातून ही कवडी पिवळ्या रंगाची आणतो, तेव्हा त्या कवडी आणल्याच्या नंतर ती कवडी कोणत्याही प्रकारची तुटली फुटलेली नसावी आणि शुद्धीकरण करून शुक्रवारी किंवा गुरुवारी याचं शुद्धीकरण घ्यायचं आहे. पूजा, हळद, कुंकू, धूप, दीप लावून शुद्ध करून ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप करून आपण ती एका लाल कपड्यामध्ये देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदूळामध्ये ह्या कवड्या ठेवून आपण त्याची नियमितपणे पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपण तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये सुद्धा ह्या कवड्या ठेवू शकता. कवड्या ठेवत असताना 5, 7, 11 अशा क्रमाने त्या कवड्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर दरवाजाचे जे मेन डोअर आहे, तिथे सुद्धा आपण कवड्याचं तोरण बांधू शकता. त्यामुळे वाईट नजरेपासून आपला बचाव होतो. घरामध्ये नियमितपणे लक्ष्मीचा वास राहतो आणि जी काही वाईट नजर आपल्या घरावर लोकांची आहे, त्यापासून सुद्धा आपल्याला कायमची मुक्ती मिळू शकते. तर सविस्तर इथे माहिती सुद्धा दिलेली आहे, ती आपण बघून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण कवड्या जर आपल्या देवघरामध्ये, घरामध्ये आणि शुभ कार्यामध्ये, दिवाळीच्या वेळेस पूजेमध्ये जर ठेवल्या, तर नक्कीच याचा लाभ आपल्या सर्वांना मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप अतिशय महत्त्वाचा सर्वांसाठी आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा. अशा प्रकारच्या ह्या कवड्या बाजारामध्ये मिळतात. पिवळ्या रंगाची कवडी ही अतिशय शुभ मानली जाते. ती लक्ष्मीचं प्रतीक आहे. अशा प्रकारे आपण तिजोरीमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी ही कवडी ठेवू शकता.